I called you doctor, sir. Though you are द पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या मार्फत आपलं स्वागत आहे सर. टोपे सर यांची काहीही स्पेशल इंट्रोडक्शन देण्याची काही गरज नाहीये. एव्हरीवन नोज. प्रत्येक स्क्रीनवर, प्रत्येक न्यूजपेपर मध्ये टोपे सर आहेत. तर स्पेशल फॉर्मल इंट्रोडक्शनची अजिबात गरज नाही. पण थोड्याशा काही गोष्टी ज्या मला त्यांच्याविषयी माहिती आहे, बिकॉज आय एम फ्रॉम मराठवाडा, त्या मी सांगू इच्छिते की first thing that everyone says about टोपे सर की he is a wonderful person. मी कालपासून 3-4 जणांकडून त्यांचा नंबर घ्यायचा प्रयत्न केला, बट एव्हरीवन सीज टू इट दॅट ही सेज की ही इज अ व्हेरी नाईस मॅन. तर पॉलिटिशियन्स विषयी जे आपले काही मिसकन्सेप्शन्स असतात, दॅट इज ॲब्सोल्युटली नॉट ट्रू हिअर. मला अजून एक असं आवर्जून म्हणायचंय की सर, करोना वॉरियर्स बद्दल एवढं चालतं, बट मी म्हणेल यू आर द टॉप मोस्ट करोना वॉरियर फॉर महाराष्ट्र स्टेट. डे 1 पासून अजूनपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली डे अँड नाईट काम करत आहात. आम्ही तरी डॉक्टर्स म्हणून रात्री अपरात्री कॉल उचलतो म्हणून भरपूर कौतुक आहे. बट टोपे सरांचा जो नंबर आहे, आय जस्ट गॉट टू नो की एव्हरी सेकंड ही गेट्स अ कॉल. तर तरी सुद्धा ही रिसीव्ह द कॉल्स. ही सो पेशंट. आपण आज सकाळपासून एका झूम कॉन्फरन्स मध्ये आहोत. सरांची ही तिसरी आजची झूम कॉन्फरन्स आहे. त्यांनी स्वतः आज जनरल प्रॅक्टिशनर्सना ऍड्रेस केलेलं आहे दुपारी, आणि ही इज कम्प्लिटली ऑन इट. आणि थँक्स टू यू सर की तुमच्यामुळे हा सेकंड वेव्ह एवढ्या लवकर कंट्रोल झाला महाराष्ट्राचा. फुल क्रेडिट्स टू यू सर. सो अँड वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे टोपे सरांनी मला सांगायला सांगितलेलं आहे की प्लीज एव्हरीवन फील्स आय एम अ डॉक्टर बट आय एम अ मेकॅनिकल इंजिनियर. पण सर, तुमच्याविषयी मी तर म्हणेल की यू आर अ मल्टी डिसिप्लिनरी करोना स्पेशलिस्ट. This will address it all. So over to you, Tope sir. नमस्कार. आवाज येतोय? आवाज येतोय? Yes sir, येतोय. नमस्कार सर्व पदाधिकारी, पॅथॉलॉजी संघटनेचे तुमचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, खास करून दिनकर देसाईजी, शिल्पा तोतालाजी आणि उपस्थित सर्व मान्यवर. मी वेळ घेणार नाही. आपण सगळे प्रोफेशनल्स आहोत आणि त्यामुळे मला वाटतं की नाव घेण्यापेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आणि नमस्कार खऱ्या अर्थाने अंतःकरणातून करतो, कारण आपण सगळेजण खूप दिवस आणि रात्र मेहनत करतायत. पॅथॉलॉजिस्ट सुद्धा खूपच मेहनत करतायत. आणि या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला वाटतं की आपल्यासारखा लोड दुसरा कोणावरच नसावा, इतका मोठा लोड आपल्याकडे सुद्धा आहे. आणि त्यामुळे इन जनरल मी एकच म्हणेल की डॉक्टर फ्रेटर्निटी, कारण आज जसं तुम्ही म्हणालात की पिडियाट्रिशियन पासून गायनेकोलॉजिस्ट पर्यंत आणि संपूर्ण सर्जन्स आणि एव्हरी स्पेशालिटी तुम्ही कव्हर केलेली आहे. आणि त्यामुळे एक नक्कीच आहे की आपण सगळ्या ग्रेट वर्क मुळेच खऱ्या अर्थाने हे सगळं आजपर्यंतच जे काही कंट्रोल झालेलं आहे किंवा जी काही चांगलं काम केलेलं आहे, आय रियली attribute everything to डॉक्टर फ्रेटर्निटी. आणि संपूर्ण आपल्या सगळ्यांना जेवढं करावं तेवढं कष्ट घेतलेले आणि एक मिशन मोडवर आपण काम करतायत. म्हणूनच आपल्या सगळ्यांना मी मनापासून आणि सगळ्या समाज वर्गामध्ये सुद्धा, सर्व समाज घटकांमध्ये सुद्धा डॉक्टर्सला पहिल्यापासूनच खऱ्या अर्थाने देव मानत आलेले आहेत. आणि खरोखर परिस्थितीच्या अनुषंगाने दिवस रात्र आपण काम सगळेजण करतायत. मी एकच सांगेल की आज आपण मत आहे, मी आज बऱ्याचशा विसीज मध्ये होतो. माझ्या काही महत्वाचे निगोशिएशन आणि बाकीचे काही गोष्टीच्या विषय होते आमच्या काही ऑर्गनायझेशन, तर त्यातही मला व्यस्त राहावं लागलं. आताही मी मुद्दाम 5-1 मिनिटं म्हटलं आपण बोलायचंच, कारण मी डॉक्टर शिल्पाजींना शब्द दिला होता आणि जर शब्द नाही पाळला तर मग राजकारणी लोकांबद्दलचं मत खराब होत जातं. मला वाटतं की ते योग्य नाही. आणि म्हणून मुद्दाम
आपल्या सगळ्यांच्याशी मी संबोधित करतोय किंवा बोलतोय. मी एक सांगेल की चॅलेंजेस खूप आहेत. अजून आपल्याला आपण जरूर 7 लाखाला टच केलं होतं. आता आपण पुन्हा जवळजवळ 4.5 लाखच्या दरम्यान आपण आलेलो आहोत आणि बरचसं कमी आलंय. आतापर्यंत 60-65 हजार पर डे वर आपण गेलेलो होतो. आता आपण सध्या कालची जर आकडा बघितला तर आपण जवळजवळ मला वाटतं 39,000वर आलेलो आहोत. त्यामुळे त्यातही भरपूर कमी झालेलं आहे. रिकव्हरी रेट आपला 80च्या खाली गेला होता. आता आपण रिकव्हरी रेट मध्ये सुद्धा जवळजवळ 89 पॉईंट रिकव्हरी रेट सुधारलेला आहे आपल्या. त्याच्यात आपल्याला भरपूर सुधारणा आहे. मला असं वाटतं की इन जनरल नक्कीच सुधारणा होतीये. ग्राफ इज डिक्लाइनिंग. दॅट इज अ गुड साइन विच आय जस्ट वॉन्ट टू put before this गॅदरिंग. प्रश्न एवढाच आहे की आता आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये निश्चित प्रकारचे डिक्लाइनिंग कर्व आहे, परंतु काही जिल्ह्यांमध्ये ते वाढतोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आणि या अनुषंगाने प्रधानमंत्री मिस्टर मोदी सुद्धा जवळजवळ 17 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स किंवा कलेक्टर्सला 20 तारखेला ते बोलणार आहेत आणि त्याची पण आम्ही तयारी करत आहोत सध्या की एक्झॅक्टली आपल्याला कुठे काही जे सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलेल्या नॉर्म्स मध्ये कुठे काही चुका आहेत का, टेस्टिंग पर मिलियन किंवा टेस्टिंग मध्ये कुठे कमी पडलंय का, ट्रॅकिंग ट्रेसिंग मध्ये कुठे कमी पडलंय का, किंवा खास करून आपण जर म्हटलं तर ट्रीटमेंट प्रोटोकॉल जे आहेत त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत का, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात, बेड मॅनेजमेंट असेल, डॉक्टर्स असतील, इक्विपमेंट्स असतील, त्या अनुषंगाने मेडिसिन म्हणून असेल, म्हणजे लॉजिस्टिक्सच्या पर्स्पेक्टिव्हनी काही कमी आहे का, त्या सगळ्याच गोष्टींचा आम्ही अभ्यास करून ठेवत आहोत. मला शॉर्ट मध्ये सांगायचं एवढंच आहे की आपल्याला आपलं चॅलेंज, आपल्याकडे अजून भरपूर आव्हान आहे, भरपूर चॅलेंजेस आहेत. अजून आपण काही विक्ट्री मिळवली असातला भाग नाहीये. थर्ड वेव्हची सुद्धा आज एक थ्रेट आपल्या समोर आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपल्याला ऑन टोज राहावंच लागणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या सगळ्या अनुषंगाने काय काय करायचं असेल ते आपण करावं. आता थर्ड वेव्हच्या मध्ये असं सांगितलं जातं की पीडियाट्रिक इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त असेल आणि त्यामुळे आपल्याला स्पेशल SNCU वॉर्ड्स किंवा पीडियाट्रिक वॉर्ड्स, त्यांच्यासाठी असणारे व्हेंटिलेटर्सचा मोड पीडियाट्रिक किंवा त्याच्या संदर्भातला मोड तयार करावा लागेल. त्यांच्यासाठीचे जे मेडिसिन्स असतात ते मेडिसिन्स वेगळे असतात, ते आपल्याला बघावं लागेल. आणि इन जनरल आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागेल. आता नवीन म्युकर मायकोसिसच्या संदर्भाने काही चर्चा होतीये, तर त्याच्यात आपल्याला एम्फोटेरेसिन B त्याची कमतरता भासतीये. आज आम्ही त्याची 1 लाखाची, परंतु आज जे बेडवरचे पेशंट आहेत त्यांना मी रातोरात, ज्याला म्हणू आपण रात्रभर, आम्ही 12 वाजता मी डायरेक्टर्सला फोन करून सगळ्या डेप्युटी डायरेक्टर हेल्थ यांच्याकडे जे काही उपलब्ध होते आमच्याजवळ अल्फा एम्फोटेरेसिन B ते सगळ्या जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमधल्या बीचा सप्लाय आम्ही करणार आहोत आणि पॅकेज मध्ये कसं बसवता येईल ते पण आम्ही बघत आहोत. थोडक्यात हे जे काही चॅलेंजेस आहेत, आता रेमडेसिवीर हे जे काही महत्वाचा विषय होता त्याच्यावर आपण भरपूर मात केलेली. आता आपण प्रोडक्शन सुद्धा इथं सुरू केलं आणि दॅट वी हॅव मोर ऑर लेस स्टॅबिलाइज्ड सप्लाय फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ सप्लाय of remdesivir. That was really a big challenge in the last month or last 15 days, fortnight. So now that has been stabilized. Even from the oxygen perspective also, we had really done good work that we are at present experiencing and observing. Not many other states, they are so much having mishaps from getting less oxygen or not supplying oxygen in time, and
patients are dying because of want of oxygen. And so हे challenges आपल्याकडे नाहीयेत किंवा आपण करू शकलो नाही. आपण we have at least asked every collector to give orders for PSA plants. And so PSA plants, as you know, they are pressure, this swing type absorption oxygen manufacturing plant. We convert oxygen from atmosphere to get to the purity of 95+%, and we use that oxygen. So approximately we have asked every collector to give order for every block. Like block means rural hospital, RH, and we should be self-sufficient in all respects to in case of preparedness for the third wave from the oxygen perspective. So we should be self-sufficient. आपण स्वतः स्वयंपूर्ण असायला हवं ऑक्सिजनच्या बाबतीत. आपण स्वयंपूर्ण असायला हवं रेमडेसिवीरच्या बाबतीत. आपण स्वयंपूर्ण असायला हवं आपल्याला लागत असणाऱ्या सगळ्या अँटीव्हायरल आणि अन्य ज्या काही आवश्यक बाबी त्याच्या. We should also ramp up capacity from beds perspective. So from all angles, मला असं म्हणायचं की we should be ready for the third wave. साठी डॉक्टर्स कुठून आणायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ट्रेनिंग हा आम्ही एक फार महत्वाचा भाग मनावर घेतलेला आहे. मला असं वाटतं की तुम्ही कोणीही डॉक्टर्स असो, तुम्ही कोणी पिडियाट्रिक असू शकाल, कोणी गायनेकॉलॉजिस्ट असू शकाल, पण माझं म्हणणं आहे की जर RH ला रुरल हॉस्पिटलला जर आपण कोविड DCHC केलेला असेल, if we have given a nomenclature of center, so in that center also, if there is a requirement of a doctor who can put the patient on BiPAP or on CPAP or like on NIV, so the doctor MBBS also should be able to maintain or should be able to operate the ventilator, and he should be trained from that perspective as well, so that there is no requirement of reference of the patient from the RH to the district hospital or to the higher tertiary care center. So in this way, we have to see from the to the training of the doctors, even from any specialty, he or she should be trained. The doctor should be. So that is also one of the important target or goal we want to achieve. And while prepared, so from preparedness angle, we have to be really prepared for the third wave, because I don't know to what level we will reach, but hope so that the third wave should not be more dangerous than the second wave which we have faced at present, because casualties also has increased in the second wave. And of course, my humble request to the total doctor fraternity present over here in this webinar, that please ensure that even the general practitioners, suppose from other pathies like BHMS or BAMS or Unanis, those who are practicing in the rural area, and they should not entertain the patients who are really experiencing the COVID symptoms, and still we are admitting the patient and entertaining him for 3, 4, 5 days, and then he becomes bad, and then we are getting him admitted to the tertiary care center where he immediately needs ventilator. And once lungs are so much involved, and there is a lot of fibrosis in the lungs, then it becomes very difficult for the doctor even to really get him well soon. So या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने मला पुन्हा एकच सांगायचंय की या
बाबी सुद्धा आपण लक्ष द्याव्यात आणि जितकं सांगता येऊ शकेल डॉक्टर्सला, पटकन जर कोणाला सिम्पटम्स असतील तर आपण टेस्टिंग करून घ्या. इमिजिएटली जर हे असेल तर आपण पुढे पाठवा आणि ट्रीटमेंट सुरू करा, हे सुद्धा सांगणं फार गरजेचं आहे. तर मला वाटतं ह्या काही महत्वाच्या छोट्या मोठ्या सूचना होत्या, काही डॉक्टर्ससाठी होत्या आणि काही एक नक्कीच की तुम्ही माझ्या सूचना होत्या, काही विनंती होती की आपण कशा पद्धतीनं पुढे काम करूया, टीमवर्कनी करूया. डॉक्टर्सच्या बरोबर शासन आहे. तुम्हाला काहीही सूचना करायच्या असतील, तुम्हाला काहीही प्रॉपरली सांगायचं असेल, जरूर आय एम रिअली यू आर मोस्ट वेलकम टू शेअर एनी ऑफ युअर एक्सपिरियन्स ऑर एनी सजेशन्स. काही तुम्हाला कळवायचं असेल, सो आय एम ऑलवेज ऍट युअर डिस्पोजल. You please let me know. My even email is rajeshtope11@the or you can just WhatsApp me anything. But Yes. In the interest of patient and the larger interest of Maharashtra, your suggestions are welcome. And आपण सगळे टीमवर्कनी एकत्र मिळून खूप चांगलं काम करूया. मला वाटतं एवढीच मी या निमित्ताने व्यक्त करेल आणि खूप चांगलं सजेशन्स तुमच्या असतील. मला एकच सांगायचं शिल्पाजींना आणि दिनकर देसाईजींना की प्लीज डॉक्युमेंट व्हॉट एव्हर has been discussed, deliberations, and please documented everything. And if you can just share with me, I can forward it to my department. Yes. Yes, sir. So as a secretary, health and to Yes. and to my directors of my department and whatever suggestions has been given by doctors in today's webinar, we can put into action. So these are suggestions and ideas which you people have given. So One small request, sir, in this should be connection. converted to action. So that is what I wish from the output of the today's webinar. So looking forward for your documented piece of article. So someone should please do that very religiously. And best of luck, everyone, and Sir. all the best. Sir, on behalf Yeah. of Pathologist Association, sir, Go ahead. we have for SIMKI tracing, tracking, testing, and treatment is the Chatusutri of the present formidable defense. But for testing Hello. purpose, sir, Go ahead. pardon? Testing purpose, nobody has been inducted in the task force, either original or the pediatric task force. Hello, can you hear me? थोड़ा कम आ रहा है सर. हाँ. हेलो हेलो टोपे सर, Voice is breaking. voice is breaking. Yeah, his PA said me that they are in an area which is where the network. They are Convey facing me E some the issue. name, please. Yes sir, we will convey. Okay sir, and thank you very much on behalf of our Pathologist Association and all the doctors, COVID warriors who are intensivists who have joined for this Thank you. today's session, and thank you very much sir. On behalf of our association sir, this is a memento for your kind presence. Thank you very much sir. Yeah. Thank you so much, Tope sir, to honor our invitation. Thank you, sir. So you can carry. Dr. Minal Gargi, Yes, sir. so you please carry on the proceedings. Good afternoon, everyone.
I am Dr. Minal Gadgil, privileged to invite our next speaker, Dr. Lalit Sanke. Today we are staying in a world of a fear where just sneezing also makes us disturbed. So during this time, the topic like influenza and COVID-19, the similarities and differences becomes very important for us. I would